सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। रस्त्यावरील वर्दळ आणि प्रवाशांची सोय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासा फाटा परिसरातील काळ्या धंद्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करत मोठी कारवाई केली। तिरंगा, मित्रप्रेम आणि नामगंगा या 3 नामांकित लॉजवर टाकलेल्या छाप्यात 11 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तंत्रमंत्राच्या सहाय्याने उतारे काढून जडबुटी खाण्यास देऊन सुमारे 15 ते 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील पूर्व भागातील व सध्या शहरात वास्तव्यास असलेल्या एका भोंदूबाबाला गजाआड केले आहे। अशोक आढाव असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव असून तो मूळचा तालुक्यातील टाकळी भान येथील रहिवासी असून सध्या तो श्रीरामपूर शहरातील अल्फा हॉस्पिटल मागील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे। शेडी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे। राहता न्यायालयाने खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून न्यायालयाच्या या आदेशानंतर त्याची कडेकोड बंदोबस्तात नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। रावरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत 2 वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी फरार झाला आहे। पोलिसांनी 1 डंपर आणि 1 ट्रॅक्टर असा सुमारे 23,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वाढलेले चोऱ्यांचे प्रमाण आणि रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून निर्माण केली जाणारी दहशत या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला कडक शब्दात सुनावले आहे। पोलीस प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर येत असून नागरी जीवन भयग्रस्त झाले आहे। हे खपवून घेतले जाणार नाही। गुन्हेगारांचा वेळेत बंदोबस्त करा आणि नागरिकांमधील भीती घालवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अशा कठीण काळात हा विचार पुढे नेण्यासाठी धीरदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण दिली। विकास लवांडे यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। आजीसोबत आनंदाने खेळ पाहायला निघालेल्या 13 वर्षीय चिमुकल्या ओमकार गायकवाड याचा कारच्या धडकेत मृत्यू झाला। मात्र हा केवळ अपघात नसून चालकाने जाणीवपूर्वक ओमकारच्या अंगावर पुन्हा गाडी रिसर्व घेतल्याचा खळबळजनक आरोप करत आजोबांनी न्यायासाठी आर्त हाक दिला आहे। या घटनेने संतप्त झालेल्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी शनिवारी ओमकारचा मृतदेह थेट राहता पोलीस ठाण्याच्या समोर आणून ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। भूतबाधेच्या पीडेपासून सुटका करण्यासाठी सुमारे 16 लाख रुपये उकळल्यानंतर शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भोंदूबाबाला श्रीरामपूर पोलिसांनी टाकळी भान येथून अटक केली। न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। रावरी शहरातील जुने पेठ येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या नाकोडा स्वीट्स या मिठाई दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या घटनेमुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले। शहरातील शिवाजी चौक परिसरातून अचानक धुराचे लोट दिसू लागले। दुकानातून निघणारा धूर ऋषिकेश जोशी आणि सर्वेश जोशी यांच्या लक्षात आला। त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तातडीने राहुरी नगर परिषदच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला। त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे।
शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरामपूर तालुका व शहर संघटनेला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाच्या आढावा बैठकीतच उद्योग मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा पक्ष संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली। बैठकीसाठी अपेक्षित प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित नसल्याने मंत्री सावंत यांनी संघटनात्मक शिथिलतेवर संताप व्यक्त केला। यानंतर केवळ जिल्हा प्रमुख नितीन हे प्रभारी म्हणून काम पाहतील असे स्पष्ट आदेश दिले। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।